हॅलो फ्रेंड्स, आज आपण उपवासाची पौष्टिक व सात्विक थाळी बनवणार आहोत। उपवास म्हटला की वेगवेगळे व तेलकट पदार्थ खाणं तर आलंच, पण आजचे सर्व पदार्थ मात्र आपण बिना तेलाचे खूप कमी तुपामध्ये बनवित आहोत। ही थाळी आपण कोणत्याही उपवासाला जरी खाल्ली तरी ती खूप पौष्टिकतेने भरपूर अशी आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। आपण सुरुवातीला थालीपीठ बनवायची तयारी करून घेऊ। मी हा 1 वाटी साबुदाणा पाणी टाकून 6 तास भिजत ठेवलेला होता। तो चांगला एकदम मऊसूत भिजलेला आहे। याला अगोदर एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे। तुम्ही साबुदाणा न भिजवता त्याचं पीठ पण घेऊ शकता। आणि आता यामध्ये मी हा एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे। तो बटाटा यामध्ये अशा बारीक तारेच्या किसणीमधून किसून टाकायचा आहे। बटाटा हाताने मऊ न करता असा किसणीमधून किसून घ्यायचा, म्हणजे थालीपीठ एक समान येतात। आता यामध्ये 2 ते 3 बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे आणि अर्धा चमच शेंदी मीठ टाकायचं आहे। याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मग त्यामध्ये पाव वाटी शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे। शेंगदाण्याची कूट टाकल्यामुळे थालीपीठाला छान खमंगपणा तर येतोच, पण सोबतच याला चांगली एक बाइंडिंग पण येते। हे चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी इथे तुम्ही राजगिऱ्याचं पीठ पण ॲड करू शकता यामध्ये। हे सर्व पाणी न टाकताच हाताने घट्ट मळून घ्यायचं आहे आणि याला थोडंसं तूप लावून 5 मिनिटासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे। हे मऊ होईपर्यंत आपण बटाट्याचा हलवा बनवून घेऊ। त्यासाठी मी हे 2 कच्चे बटाटे घेतलेले आहेत। तर याला जाड तारेच्या किसणीमधून किसून घ्यायचं आहे, म्हणजे हलवा एकदम मोकळा होतो। बटाटे किसून झाल्यानंतर याला 2 ते 3 पाण्यामधनं स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, ज्यामुळे आपला हलवा एकदम खमंग तर लागेल आणि त्याचा कलर पण छान येईल। मी इथे याला 2 ते 3 पाण्यातनं धुवून घेतलेला आहे। एका पॅनमध्ये 2 चमच साजूक तूप गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहेत आणि याला फक्त 2 मिनिट फ्राय करून घ्यायचं आहे। याला जास्त वेळ फ्राय नाही करायचं आणि याला लगेच काढून घ्यायचं आहे। फक्त याला एक कुरकुरीतपणा येईल इतकंच फ्राय करायचं आहे। आणि त्याच पॅनमध्ये हा किसलेला बटाटा टाकायचा आहे। यातलं सर्व पाणी काढायचं आहे हाताने एकदम दाबून। यातलं सर्व पाणी काढल्यामुळे हा लवकर फ्राय तर होईलच आणि हा खायला चवदार पण लागेल। मीडियम गॅसवरती याला 5 ते 6 मिनिट झाकण न ठेवताच फ्राय करून घ्यायचा आहे। हा हलवा खायला खूप टेस्टी लागतो। उपवासालाच नाही तर एरवी पण हा आपण बनवून खाऊ शकतो। याला मऊ होण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही, एक 4 ते 5 मिनिटांमध्ये हा लगेच मऊ होतो। आता यामध्ये 3 ते 4 चमच गूळ टाकायचा आहे। इथं गुळाऐवजी तुम्ही साखरेचा पण वापर करू शकता। आणि आता गूळ टाकल्यानंतर हे थोडासा पातळ होतो, तर याला परत 2 ते 3 मिनिट फ्राय करून घ्यायचा आहे आणि याला छानसा असा कलर आल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून एक 2 मिनिट ठेवून द्यायचा आहे। हा एकदम कोरडा आणि मोकळा झालेला आहे आणि याला छान रंग पण आलेला आहे। तर आपला बटाट्याचा हलवा तयार आहे। इथे गॅस बंद करायचा आणि वरतून हे फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स टाकायचे आणि याला परत एक वेळेस मिक्स करायचं आहे। इथे थालीपीठसाठी मिक्स करून ठेवलेलं पीठ पण मऊ झालेलं आहे आणि एका पोळीपाठावरती पेपर बॅग घ्यायची आहे, तिला थोडंसं तूप लावायचं आहे। मग त्यावरती आपणाला थालीपीठ किती छोटं आणि मोठं पाहिजे त्या हिशोबाने थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि वरती त्याला पण थोडं तूप लावायचं आहे आणि परत वरतून पेपर बॅग झाकून द्यायची आणि मग या पिठाला हाताने थोडंसं सर्व बाजूनी पसरवून घ्यायचं आहे। याला छान गोल आकार द्यायचा आहे आणि सर्व बाजूनी एक समान याला पसरवून घ्यायचं आहे। आता इथे तुम्ही पाहू शकता हे आपलं थालीपीठ तयार आहे आणि याचा छान आकार पण आलेला आहे। पोळीपाठावरती पसरवून न घेता हे अशा पद्धतीने जर बनवलं तर ते हातालाही चिटकत नाही आणि मग पोळीपाठाला पण चिटकत नाही। तर याला भाजून घ्यायचं आहे। त्यासाठी मी इथे तवा गरम करायला ठेवलेला आहे। तर इथे तव्यावरती 1 चमच तूप टाकायचं आहे आणि त्याला सर्वत्र चांगल्या पद्धतीने स्प्रेड करून घ्यायचं आहे। मग त्यावरती आपलं हे थालीपीठ टाकून याला दोन्ही साईडनी चांगलं भाजून घ्यायचं आहे। इथे गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आहे, खूप हाय फ्लेमवरती याला भाजून नाही घ्यायचं। तर आता इथे तुम्ही पाहू शकता अशा ह्या मध्यम फ्लेमवरती भाजून घेतल्यामुळे हे चांगले नरम होतात,
जास्त कडक नाही लागत. तर याला दोन्ही साईडनी तूप लावून चांगलं भाजून घ्यायचं आहे. याला भाजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही. तर हा आपला एकदम नरम आणि खमंग असा थालीपीठ तयार आहे. याच्यासोबत खाण्यासाठी आपण ओल्या नारळाची चटणी पण बनवून घेऊ. त्यासाठी मी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 चम्मच भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत आणि 3 चम्मच हे ओलं खोबरं घेतलेलं आहे. आता त्यामध्येच 3 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे आणि थोडंसं सेंधं मीठ आणि अर्धा चम्मच साखर टाकून यामध्ये 2 ते 3 चम्मच दही टाकायचं आहे आणि याला मिक्सरमधून बारीक फिरवून घ्यायचं आहे. आता इथे आपण चाट पण बनवून घेऊ. त्यासाठी मी इथे हा एक उकडलेला बटाटा कट करून घेतलेला आहे. त्यावरती थोडीशी पिठी साखर टाकायची आहे आणि थोडंसं सेंधं मीठ पण टाकायचं आहे आणि 2 ते 3 चम्मच फ्रेश दही टाकायचं आहे आणि वरती लाल तिखट पण टाकायचं आहे थोडंसं चवीनुसार. आणि मी इथे हे फ्राय केलेले शेंगदाणे घेतलेले आहेत ते पण थोडेसे टाकायचे आणि वरतून हा फराळी चिवडा आहे हा थोडासा टाकायचा. तर हा आता आपला चाट पण रेडी आहे. तर इथे आपली उपवासाची कमी तुपामधली एकदम पौष्टिक आणि सात्विक थाळी तयार आहे, ज्यामध्ये खमंग थालीपीठ, बटाट्याचा गोड हलवा, खोबऱ्याची चटणी आणि बटाट्यापासून बनवलेला एकदम चटपटीत असा चाट. जर मग अशी थाळी उपवासाला भेटत असेल तर उपवास न पकडणारे पण नक्कीच उपवास पकडतील. तर ही उपवासाची थाळी तुम्हाला कशी वाटली? तुम्ही पण एक वेळेस नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. थँक्यू.